राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, तर सरासरी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। आजपासून मान्सूनचा जोर वाढणार। मान्सून 11 जून पर्यंत राज्य व्यापेल। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मान्सून विस्तारणार। हवामान खात्याची माहिती। मुंबई आणि ठाण्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे। हवामान खात्याकडून मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट, तर सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई पालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात। जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबई मनपाचा निर्णय। नाशिकच्या चांदवड शहरामध्ये जोरदार पाऊस। सोमवार पेठ भागातल्या रस्त्यांना नदीचं रूप। पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला। नाशिकच्या मनमाड आणि नांदगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। तासभर झालेल्या पावसानं शेतात पाणी साचलं। यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे बळीराजा सुखावलाय। नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। शहरातल्या फकीरानगर, गणेशनगर, समर्थनगर, वैराग नाका परिसरात नाल्यांना नदीचं रूप। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा। धाराशिव शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शहरातल्या फकीरानगर भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं। दहिसर चेकनाका, मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणीच पाणी। मुंबईच्या दादर परिसरातही दमदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची पळापळ। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। हजरत ख्वाजा शमशोद्दीन दर्ग्यात पावसाचं पाणी शिरलं, तर काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। नाशिकच्या उमराणे इथे मुसळधार पाऊस। कांद्याचं शेड कोसळून एकाचा मृत्यू, तर तिसगाव शिवारामध्ये वीज पडून तरुणासह एका बैलाचा मृत्यू। सोलापूरच्या गणेशपेठ, मंगळवार बाजार, गुरुवार पेठ परिसरात पाणी साचलं। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यातही मुसळधार। डेक्कन, घोले रोड, लॉ कॉलेज रोड, एसबी रोड परिसरात पावसाचा जोर वाढला। रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 196.7 मिलीमीटर पावसाची नोंद। म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 235.7 मिलीमीटर पाऊस। समुद्र किनारपट्टीवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जालन्याच्या अंतरवली सराठी परिसरातही मुसळधार पाऊस। उकाड्यामुळे हैराण नागरिकांना मोठा दिलासा। सांगलीच्या चांगोली परिसरासह शिराळा तालुक्यात अतिवृष्टी। कृष्णा नदीवरचा बंधारा पाण्याखाली, तर ओढ्या आणि नाल्यावरचे पूलही पाण्याखाली गेले। सोलापूरमध्येही मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ। परभणीच्या पाथरी, मानवत आणि सोनपेठमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पाथरीच्या पिंपळगाव परिसरात काही ठिकाणी झाडांची पडझड। परभणी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। पिंपळगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली, पण उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। नाशिकच्या मनमाडमध्ये खरीपाच्या कामांना वेग। पावसाची चाहूल लागता शेतकरी कामाला। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पावसाच्या आगमनामुळे खरीपाच्या पेरणीलाही सुरुवात। समरजित सिंग घाटगेंसमोर शेतकरी व्यथित झाला। ढगफुटी सदृश पावसात पेरणी वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी। 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीची वाढ। पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे काही अंशी दिलासा। चिपळूण नगर परिषदेकडून धोकादायक इमारतींना नोटीस, तर नोटीस देणारी नगर परिषदेची इमारत सुद्धा धोकादायक। कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास केवळ 9 मिनिटात करता येईल। विधान परिषदेसाठी मतदानाची वेळ 3 तासांनी वाढवली। आता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान। मुंबईमध्ये अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाला बर्फीवाला पूल जोडण्याचं काम जवळपास पूर्ण। 1 जुलैपासून बर्फीवाला पूल सुरू होणार। नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका।
या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप, निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। देशात नकारात्मक ऊर्जेचं तिसरं पर्व सुरू झालंय। ग्रहण लागल्यावरती जी उदासीनता येते तसंच काहीसं वातावरण सध्या आहे। सामनातनं पंतप्रधान मोदींवर टीका। महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजात एक भीती निर्माण झालेली आणि त्याचा फटका महायुतीला निवडणुकीत बसला। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। विधानसभेत काही झालं तरी भाजप काही निवडून येणार नाही, रोहित पवारांचा दावा। तर उत्तर प्रदेशातल्या जनतेचे आभार, त्यांनी लोकसभेत आपली ताकद दाखवून दिल्याचं म्हणत रोहित पवारांचं वक्तव्य। महायुतीकडनं मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाडांची टीका। मुस्लिम मतांबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही पराभव मोठ्या मनानं स्वीकारा, आव्हाडांचा टोला। बारामतीमध्ये झळकले युगेंद्र पवार यांचे बॅनर्स, वादा तोच दादा नवा असा उल्लेख या बॅनर्सवरती आहे। तर युगेंद्र पवार विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या चर्चांनाही उधाण। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांच्या घरात फूट, नाईकांचे सुपुत्र ययाती नाईक विधानसभा लढवणार। त्यामुळे पुसद विधानसभेमध्ये विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक आमने सामने येण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन। पक्षात फूट पडल्यानंतर दोनही गट एकाच दिवशी आजचा दिवस साजरा करतील। पुणे आणि अहमदनगरसह राज्यभरात वर्धापन दिनाचे विशेष कार्यक्रम। अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार। त्यापूर्वी काल नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। जालनामध्ये मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आंदोलन सुरू। आज आंदोलनाचा तिसरा दिवस। नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ। शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची हजेरी। मोदी सरकारच्या 72 मंत्र्यांचा शपथविधी। मोदींसह एकूण 30 कॅबिनेट मंत्री तर 41 राज्यमंत्री। मोदींच्या मंत्रिमंडळात महिलांनाही संधी। निर्मला सीतारामन, शोभा करंदजालेंची मंत्रिपद कायम। अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल आणि रक्षा खडसेंना मंत्रिपदात मंत्रिमंडळामध्ये संधी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। 2014 साली मोदी सरकारमध्ये नड्डांकडे आरोग्य खात्याची जबाबदारी होती। राजनाथ सिंग यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ। मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती। किरेन रिजिजू सुद्धा पुन्हा एकदा शपथबद्ध। किरेन रिजिजूंनी 2 वेळेला राज्यमंत्री तर 2 वेळेला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। अमित शहांकडूनही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ। गेल्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहांनी काम पाहिलेलं। नितीन गडकरी सुद्धा काल शपथबद्ध। यंदा गडकरींवरती कोणती जबाबदारी असेल याची उत्सुकता। रामदास आठवले यांनीही घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ। मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा रामदास आठवलेंना मंत्रिपद कायम। रामदास आठवलेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष। मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलेंना पुन्हा स्थान मिळाल्याचा आनंद व्यक्त। मुंबईमध्ये आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। रामदास आठवलेंच्या संविधान बंगलाबाहेर जोरदार जल्लोष। आठवलेंनी मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे। बुलढाणा मतदारसंघातनं विजयाचा चौकार मारलेल्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनाही मंत्रिमंडळात स्थान। स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाची शपथ। पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्रिमंडळात प्रतापराव जाधव यांची वर्णी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।